यश म्हणजे नेमकं काय असतं भाऊ? नाही सांगतायत. नेमकी यशाची एक व्याख्या नाही सांगतायत. यश काही एका मार्गाने येतं का? तर ते अनेक मार्गांनी येतं. कधी कधी कुणाच्या वाट्याला चोर पावलांनी येतं, बऱ्याचदा कमी येतं. तर कुणाला यशासाठी मोठा राजमार्ग शोधावा लागतो. कधी कधी कुणाच्या खांद्यावर अलगदपणे यश येऊन बसतं, तर कुणाला कित्येक वर्ष यश हुलकावणी देत राहतं. यशाच्या जशा वाटा अनेक आहेत, तसेच यशाचे अनुभव सुद्धा अनेक आहेत. मित्रांनो, कुणीतरी सॉक्रेटिसकडे यश म्हणजे काय असतं, यश म्हणजे कसं मिळतं, यश मिळवण्याचे मार्ग काय, हे विचारायला गेला. सॉक्रेटिसने त्यांना म्हटलं की ये उद्या नदीच्या किनाऱ्यावर ये, तिथे तुला सांगतो की यश कसं मिळतं म्हणून. दुसऱ्या दिवशी सॉक्रेटिस नदी किनाऱ्यावर गेले. तो मित्र सुद्धा तिथे आलाय. सॉक्रेटिस म्हणाले की चल आपण या नदीच्या प्रवाहामधून थोडे पुढे जाऊया. दोघेही नदीच्या प्रवाहामधून थोडे पुढे निघाले. निघता निघता घोटाभर पाणी झालंय आणि घोटाभर पाणी होता होता ते पाणी अगदी मानेपर्यंत येऊन थांबलंय. जीव जातोय की काय अशी वेळ आली आणि मानेपर्यंत पाणी येत असताना अचानक सॉक्रेटिसने त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि जोराने त्याचं डोकं त्या पाण्यामध्ये दाबलंय. तो तडफडत होता. जीव वाचवण्यासाठी तो तडफडत होता, हातपाय हलवत होता, वर येण्याचा प्रचंड प्रयत्न करत होता. पण सॉक्रेटिसची पकड फार घट्ट होती. सॉक्रेटिस त्याला वर काही येऊ देत नव्हता. प्रचंड तडफडला, प्रचंड त्याने हातपाय हलवले आणि शेवटी मग आदमसा झाल्यानंतर शेवटी मग सॉक्रेटिसनी त्याला वर काढलंय. वर काढलं तर काय, तो प्रचंड वेगाने श्वास घ्यायला लागला, फार वेगाने धापा टाकायला लागला. आणि मग त्याला विचारलंय की तू जेव्हा पाण्यामध्ये होता तेव्हा तडफडत होता आणि वर आल्यानंतर पहिल्या प्रथम तू काय केलं? तेव्हा तो म्हणाला की मी श्वास घ्यायला लागलो. सॉक्रेटिस म्हणाला की जेव्हा तू वर आला तेव्हा पहिल्यांदा तुला कशाची गरज भासली? तेव्हा हवेची, प्रचंड हवेची गरज भासली. यातच यश आहे. ज्या पद्धतीने तुला जगण्यासाठी प्रचंड हवेची आवश्यकता भासली, त्याच पद्धतीने तुला यश मिळवण्यासाठी त्या यशाची प्रचंड ओढ लागली पाहिजे. मित्रांनो, एवढी ओढ लागली पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याची किती ओढ लागली पाहिजे? ती मिळवायचीच आहे. किती ओढ लागली पाहिजे? संत तुकाराम म्हणतात, संत तुकारामांना परमेश्वराची ओढ लागली होती. परमेश्वराची भेट याची देही याची डोळा आपली झाली पाहिजे. परमेश्वराने सदेह आपल्याला दर्शन दिलं पाहिजे. ही प्रचंड ओढ परमेश्वराची तुकारामाला लागली होती. कशी ओढ लागली होती? तुकाराम म्हणतात, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतुनी पाहे. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतुनी पाहे. तैशी झाले माझे जीवा, केव्हा भेटशी केशवा, केव्हा भेटशी केशवा. चुकली या माळे बाय हुरु हुरु पाहे. चुकली या माये बाय हुरु हुरु पाहे. तैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटशी केशवा. आणि ही ओढ इथेच संपत नाही, तर याही पेक्षा तुकारामाला प्रचंड ओढ लागलेली आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी, पाण्या वेगळी जर मासोळी काढली तर काय, तिच्यासमोर काय पर्यायच नाही, मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. तिला पाण्यामध्येच जावं लागेल. आणि म्हणून हे परमेश्वरा, तू जर मला भेटला नाही तर माझा मृत्यूच ठरलेला आहे. एवढी प्रचंड ओढ परमेश्वराची तुकारामाला लागलेली होती. मित्रांनो, अशीच ओढ आपल्याला आपल्या यशाची लागली पाहिजे. या कथेमधून तात्पर्य काय? तर जी गोष्ट आपल्याला मिळवतो ती मिळालीच पाहिजे याची प्रचंड रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा पद्धतीने त्या गोष्टीची ओढ लागली पाहिजे. ओढच आपल्याला तिथपर्यंत नेईल, त्या यशापर्यंत नेईल. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जाते. यशाची गरज आहे आणि मग आपण शोधाशोध करतो. निश्चितच, अगदी निश्चितच पूर्वानुभवांचा अनुभव आहे की ज्याला ओढ लागेल, प्रचंड ओढ लागेल, त्याला ती गोष्ट प्राप्त होतेच. म्हणून मित्रांनो, ओढ महत्वाची आहे. तुम्हाला किती लागली आहे ओढ यशाची? धन्यवाद.